Dear students, today we continue the numericals from gravitation. Today we discuss the specific type of the problems that is based on the diagrams. Particularly, such type of problems are asked in the examination NEET as well as JEE. बेटा आता जे आपण प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे, आपण लर्न करणार आहे, हे प्रॉब्लेम्स हे थोडं फिगर टाईपमध्ये, स्पेसिफिक टाईपमध्ये, ॲप्लिकेशन ओरिएंटेड आणि ग्रॅव्हिटेशन टॉपिकवरती एकच फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यावरचेच काही न्यूमरिकल्स असतील. तर पहा आता काय म्हणलेलं आहे, 3 युनिफॉर्म स्पियर्स ईच हॅविंग अ मास कॅपिटल M अँड रेडियस A are kept in such a way that each touches the other two. मला वाटतं हा रिपीटही झालेला आहे, कदाचित वाटतो असं मला, असेल किंवा नसेल, काही त्याला प्रॅक्टिससाठी म्हणून. तिन्ही असे स्पियर्स आहेत. हे तिन्ही स्पियर्स एकमेकांना टच केलेले आहे. प्रत्येकाचा मास सारखा आहे बेटा, प्रत्येकाचं मास सेम आहे. आता याचं मास कॅपिटल M, याचं मास कॅपिटल M. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑफ द स्पियर ड्यू टू अदर टू. आणि याचा रेडियस किती A म्हणलेला आहे. इथं A रेडियस बेटा आहे, A हा A, इथं A, हे A आणि A. तर कोणतेही एका स्पियरवरचा आपल्याला काय काढायचं आहे, फोर्स काढायचा आहे ड्यू टू अदर टू. आता या स्पियरवरचा फोर्स आपण काढूया. तर या स्पियरनं याच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स इकडे येतो असा, हा फोर्स F बेटा. आणि त्याच वेळेस या स्पियरनं याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स इकडे येतो असा. सांगा मला किती आला तो. F इज इक्वल टू G M अपॉन सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे. आता हे 2A. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू बॉडी इज इक्वल टू G M डिवायडेड बाय 2A चा स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू हिअर G कॅपिटल M स्क्वेअर डिवायडेड बाय 4A स्क्वेअर. हा फोर्स झाला बेटा, हा फोर्स. आता या दोन फोर्समधला अँगल किती आहे. हा अँगल इक्विलॅटरल ट्रँगल, तिन्ही बाजू सारखे असतील तर हा अँगल थीटा इज इक्वल टू 60 डिग्री येतो. मग आता हा एक फोर्स असा आहे, असा एक दुसरा फोर्स असेल तर रिझल्टंट आपण कशा पद्धतीने काढतो. रिझल्टंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय कम्प्लिटिंग द पॅरलेलोग्राम. तर बेटा हा पॅरलेलोग्राम आपण असा काढायचा. हा रिझल्टंट याच्या मिडलमधून निघतो असा, हे मी असा रिझल्टंट. तर या ठिकाणी इथून आपण पॅरलेलोग्राम कंप्लीट करायचा आहे आणि हा पॅरलेलोग्राम तुमचा असेल असा. हा रिझल्टंट FR असा फोर्स आहे रिझल्टंट. चला काय येतं. F रिझल्टंट दोन फोर्सेस आपण पहिल्या कोणत्या आपला स्केलर्स आणि व्हेक्टर्समध्ये लर्न केलेला आहे बेटा. एक वेक्टर P आणि दुसरा Q असेल तर P² + Q² + 2PQ cos θ. इथं F² + F², पहिला जेवढा फोर्स आहे तेवढाच दुसरा फोर्स आहे, कारण इक्वल मासेस आणि इक्वल डिस्टन्स असल्यामुळे, +2 टाइम्स F × F cos ऑफ 60 डिग्री, and that is equal to here 2F² plus 2F² into cos 60 ची किंमत किती येते 1/2, and that is equal to 2F² plus F² that is 3 रूटमध्ये 3F², and that is equal to √3 into F, and that is equal to √3 into F ची किंमत G कॅपिटल M स्क्वेअर डिवायडेड बाय 4 टाइम्स A स्क्वेअर इज इक्वल टू √3/4
GM upon GM square upon A square is the result of this problem. Root 3 by 4 GM square divided by A square is the result of this problem. पहा बेटा अशा टाईपचा हा न्यूमरिकल इथं तुम्ही सॉल्व करायचा. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल नंबर सेकंड फिगरचेच. आता सर्व प्रॉब्लेम आज मी फिगरचेच तुम्हाला घेणार, म्हणजे फार सोपे असतात, कन्सेप्ट ओरिएंटेड फिगर असतात. याकडे थोडं कॉन्सन्ट्रेट ठेवलं, लक्ष ठेवलं तर सहज तुमच्या ते लक्षात येतील बेटा यामध्ये. हां चला पहा बरं. आता कन्सिडर द सिच्युएशन ॲज शोन इन द फिगर. इथं दाखवलेलं आहे. हा कॅपिटल एम मास आहे, 2m मास आहे आणि इथं एम स्मॉल एम आहे. ॲज शोन इन द फॉलोइंग डायग्राम. फाइंड द नेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द मास. कोणतं? स्मॉल एम. याच्यावरचा नेट फोर्स काढायचा. तर पहा बेटा आता पहिल्यांदा काय करा, या एमनं याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स काढा. कोणता? एफ ए सी असं म्हणतो. एम ह्या कॅपिटल एमनं याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स कोणता येतो? हा असा येतो. या बॉडीनं याच्यावर एक्झर्ट त्याच बॉडीकडे येतो, त्याला आपण एफ ए सी असं म्हणू. हां सांगा काय येतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डिस्टन्स किती आहे इथून इथपर्यंतचं हे इथं दाखवलेलं आहे. डी प्लस डी, डी प्लस डी 2 टाइम्स डी याचा स्क्वेअर बेटा. अँड दॅट इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय 4 टाइम्स डी स्क्वेअर. हाऊ इज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? दिस फोर्स इज डायरेक्टेड अलॉंग द लाईन टुवर्ड्स द पॉईंट ए. टुवर्ड्स द पॉईंट ए याची डायरेक्शन मी इथं दिलेली आहे. आता त्यानंतर कोणत्या फोर्सनं? मला वाटतं इथं ॲरो दाखवलेला मोर कन्व्हिनियंट राहील बेटा. एफ ए सी असं म्हणतो, कारण या मासवरती दुसऱ्यानं केलेला फोर्स जो असेल तर एफ बी सी म्हणू आपण याला. इथल्याला या बी पशी ठेवलेल्या मासनं एक्झर्ट केला इथं फोर्स, एनं केलेला फोर्स असा ए सीकडे आला तो. आता दी फोर्स ऑन स्मॉल एम ड्यू टू 2m mass. 2m mass is सांगा बेटा काय? एफ ए बी बी सी काय किंवा सी बी म्हणा असं इकडे येणारा इज इक्वल टू जी इंटू 2 कॅपिटल एम इंटू स्मॉल एम डिवाइडेड बाय डी स्क्वेअर इज इक्वल टू जी हे 2 इथे घेतो कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइडेड बाय डी स्क्वेअर. आलं का लक्षामध्ये तुमच्या? आता हे दोन्ही फोर्सेस एका डायरेक्शनला असेल तर रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू एफ ए सी प्लस एफ बी सी म्हणा इज इक्वल टू एकाच डायरेक्शनमध्ये दोन्ही जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 4 डी स्क्वेअर. हा पहिला फोर्स आणि हा दुसरा फोर्स डायरेक्टली आपण ॲड करा. 2 जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइडेड बाय डी स्क्वेअर अँड दिस इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर कॉमन काढला बेटा. काय असेल? 1/4 प्लस 2 1/4 प्लस 2. या फॉर्मॅटमध्ये जे आन्सर तुम्हाला एक्सपेक्टेड आन्सर जे असेल सो दॅट इज इक्वल टू 1/4 प्लस 2. किंवा याला आणखीन जर सिम्प्लिफाय केलात पुढे तर काय येतं बेटा? दॅट इज इक्वल टू एल सी एम काढा. जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर इंटू 9/4 राईट. सो दिस इज द एल सी एम काढला 4. तर या पद्धतीनं या न्यूमरिकलचं आन्सर असेल.
हा झाला प्रॉब्लेम नंबर 14. आलं का लक्षात? परत एक वेळेस शॉर्ट रिव्हिजन समरी. या मासनं याच्यावर एक्झर्ट केला फोर्स इकडे येतो, या मासने याच्यावर एक्झर्ट केला फोर्स इकडे येतो आणि रिझल्टंट फोर्स दोन्ही एका डायरेक्शनमध्ये असेल तर डायरेक्ट तुम्ही काय करायचं, बेरीज करायचं. डायरेक्टली यू कॅन ॲड. सो दिस इज द प्रॉब्लेम नंबर 14. चला बेटा आता नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर. सर्व फिगरचे तुम्हाला मी आज सांगितलं, आजचे आपले प्रॉब्लेम सर्वच फिगरचे आहेत. स्पेसिफिक टाईपवाले अलीकडे अशा टाईपचे न्यूमरिकल्स विचारत चाललेले आहे. आता बेटा सिच्युएशन काय दिलेलं आहे प्रॉब्लेम नंबर 15मध्ये पहा. कन्सिडर द सिच्युएशन शोन इन द फॉलोइंग डायग्राम्स. फाइंड द नेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द पार्टिकल ऑफ मास एफ. स्मॉल एम कुठं आहे? इथं. या पार्टिकलवरचा फोर्स आपल्याला काढायचा आहे. हां तर पहा पहिल्यांदा काय सिच्युएशन, इथं 36 एम आहे, हे 36 एम, इथं 64 एम आणि इथं फक्त स्मॉल एम आहे, हे कॅपिटल एम आहेत. आणि हे डिस्टन्स 6D आहे, हे 6D आणि इथलं डिस्टन्स 8D. लक्षात येतं आहे? हां तर आता पहिल्यांदा 36 एमनं एक्झर्ट केला फोर्स काढा. दी फोर्स ऑन मास स्मॉल एम ड्यू टू 36 कॅपिटल एम. या मासमुळे याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स हा असा असतो, वर असतो, अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे याला मी असं घेतो, हे असा फोर्स अपवर्ड डायरेक्शन. या मासने याच्यावर एक्झर्ट केला अपवर्ड, तर तो फोर्स आपण याला F1 म्हणू. F1 राईट इज इक्वल टू जी 36 एम कॅपिटल इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय किती आलं बेटा 6चा स्क्वेअर 36D स्क्वेअर. 36 कॅन्सल अँड जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. हा फोर्स आला, या मासने याच्यावर एक्झर्ट केला. आता या 64 द फोर्स ऑन मास स्मॉल एम ड्यू टू 64 कॅपिटल एम काय असेल F2 जी इंटू 64 इंटू 64 एम कॅपिटल इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय 8चा स्क्वेअर 64 इंटू डी स्क्वेअर. हे ॲडजस्टमेंटच केलेलं आहे तुम्हाला. जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. दोन्ही सारखेच फोर्सेस आहेत बेटा. आता या फोर्सला आपण F2 म्हणलेलं आहे, हे असं असेल, हे F2. या दोन फोर्समधला अँगल 90 डिग्री. आता याचा रिझल्टंट कसा येईल? हा रिझल्टंट येईल असं बाय कम्प्लिटिंग धिस पॅरलेलोग्राम. हे बेटा आता हा रिझल्टंट जो येतो हा पॅरलेलोग्राम कंप्लीट केलेला आपण, हे इथून असं आहे, हे असा आला. हा तुमचा रिझल्टंट फोर्स FR हे, आणि हा फोर्स असा. तर काय असेल F रिझल्टंट इज इक्वल टू रूटमध्ये F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स F1 F2 कॉस ऑफ 90. थीटा किती आहे? 90 डिग्री. दोन फोर्समधला अँगल थीटा असतो आणि हा अँगल किती दिलेला आहे तुम्हाला? 90 डिग्री दिलेला आहे. कॉस 90ची किंमत किती असते? F1 F2 इथं F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू किती आहे? कॉन्स्टंट आहे, F घेतला, अँड दॅट इज F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर प्लस 2F स्क्वेअर इंटू कॉस 90ची किंमत 0 आहे, दॅट इज 2 टाइम्स F स्क्वेअर √2 इंटू F. स्क्वेअर रूटच्या बाहेर F, रूटच्या बाहेर किती आलं? F आलं बेटा. अँड दॅट इज इक्वल टू हिअर √2 इंटू Fची किंमत
म्हणजे जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. So therefore the resultant force Fr is equal to root 2 times G capital M small m upon D square, and this is the here result of this numerical. आल्या लक्षामध्ये हा न्यूमरिकल अशा पद्धतीनं आपण सॉल्व करायचा बेटा. आता त्यानंतर त्याच्या पुढचा न्यूमरिकल जो असेल तो न्यूमरिकल आपण लर्न करूया. न्यूमरिकल नंबर किती सांगा. 16 नंबरचा न्यूमरिकल. फिगर तुम्हाला क्लिअर दिसत असेल पहा. फिगरकडे कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर या फिगरमध्ये तुम्हाला जो दिलेला आहे कोणता ट्रायंगल आहे बेटा. हे डी आणि D/2 म्हणजेच आय थिंक दिस इज इक्विलॅटरल ट्रायंगल. कन्सिडर द सिच्युएशन्स shown in the following diagrams. Find the net gravitational force on the particle of mass small m. हे बेटा इथं आहे. हे स्मॉल m मास आहे. या मासवरचा फोर्स तुम्हाला काढायचा आहे. या मासने याच्यावर एक्झर्ट केला इकडे येतो. या मासने इकडे केला इकडे जातो. आणि हे वरचा मास आहे तो एक्झर्ट केला फोर्स अपवर्ड डायरेक्शनला. प्रत्येकाचा पहा तुम्हाला माहीत आहे. आता पहिल्यांदा मला काय काढावं लागेल तर हे डिस्टन्स काढून घ्यावं लागेल. कोणतं ABC याला मी इथं D म्हणतो कॅपिटल. MD डिस्टन्स काढायचं बेटा. आता हे राईट अँगल ट्रायंगल आहे 90 डिग्री असा इथं. तर हा काय असेल हायपोटेनियस. हा बेस हाईटचा स्क्वेअर बरोबर. हाईटचा स्क्वेअर म्हणजे कोणतं AD स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर किती AC स्क्वेअर मायनस DM स्क्वेअर. चला AC स्क्वेअर म्हणजे D स्क्वेअर मायनस D/2चा स्क्वेअर म्हणजे D स्क्वेअर/4 इज इक्वल टू किती आले बेटा. D स्क्वेअरमधून D स्क्वेअर/4 केलं तर 3/4 D स्क्वेअर हे डिस्टन्स आला. 3/4 D स्क्वेअर हे डिस्टन्स आला. हे एवढं डिस्टन्स डॉटेड लाईन दाखवलेलं आहे ते डिस्टन्स आलं. चला आता पहिल्यांदा काय करूया. आपल्याला या मासनं सीपाशी असलेल्या मासनं याच्यावर एक्झर्ट केला फोर्स हा इकडे येतो. दी फोर्स ऑन मास स्मॉल m ड्यू टू कॅपिटल M ॲट C. हां चला काय येईल F1 इज इक्वल टू G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय D स्क्वेअर/4 म्हणजे इथं वर येईल 4 इज इक्वल टू 4G कॅपिटल M स्मॉल m अपॉन D स्क्वेअर. या मासनं इकडे आला बेटा. आता या मासनं एक्झर्ट केला फोर्स इकडे येतो तो F2 हा F1. दी फोर्स ऑन मास M ड्यू टू कॅपिटल M ॲट B F2 इज इक्वल टू सांगा बेटा काय तरी G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय D स्क्वेअर/4 that is equal to 4G capital M small m divided by D square. आता हे दोन फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन दे कॅन्सल आउट. F1 मायनस F2 इज इक्वल टू 0. हा फोर्स जेवढा इकडे ओढतो तेवढाच हा फोर्स इकडे ओढतो त्याच्यामुळे नेट फोर्स किती झाला कॅन्सल. आता याच्यावरती या मासने एक्झर्ट केला हाच फोर्स राहणार. तो फोर्स F3 सांगा. F3 फोर्स बरोबर काय तुम्हाला जे दिलेला F3 फोर्स आहे तो काय येतो बेटा सांगा मला. F3 फोर्स जो असेल तेवढाच फोर्स तुम्हाला त्या बॉडीवर ते एक्झर्ट झालेला दिसेल. सांगा काय असेल. G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय 3/4
डी स्क्वेअर. ही ए डी स्क्वेअरचीच किंमत आहे ना ए डी म्हणजे. अँड दॅट इज इक्वल टू 4g कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय 3 इंटू डी स्क्वेअर. 3 इंटू डी स्क्वेअर. आलं का लक्षामध्ये फोर्स? दॅट इज इक्वल टू 4/3 g कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर इज द नेट फोर्स. हे लक्षात येतं ना. F1 आणि F2 equal in magnitude and opposite in direction, and hence they cancel out, so that the net force is due to this, and this is F3. This force is F3 acts on that particle. आल्या लक्षामध्ये हा प्रॉब्लेम नंबर 16. चला आता प्रॉब्लेम नंबर पुढचा न्यूमरिकल 17 नंबरचा न्यूमरिकल पहा. Consider the situations shown in the following diagram. Diagram पहा. Find the net gravitation force on the particle of mass m. याच्यावरचा फोर्स तुम्हाला काढायचा आहे बेटा. सी पोझिशनला मास स्मॉल एम आहे. हां, आणि मला वाटतं हा कोणता ट्रँगल आहे तुम्ही सांगा बरं मला आता. हा कोणता ट्रँगल तुम्हाला इथं दिसतो? मला वाटत आहे हा ट्रँगल जो तुम्हाला दिसतोय तो ट्रँगल कोणता आहे सांगा. इक्विलॅटरल ट्रँगल आहे. इक्विलॅटरल ट्रँगल याचा अर्थ काय? त्याच्या साईड्स सारख्या आहेत, कॉन्स्टंट आहेत. हे जेवढी लेंथ आहे तेवढी आहे तेवढी आहे. हां, मला आता या ठिकाणी काय होईल? या मासने याच्यावरती एक्झर्ट केला फोर्स कोणत्या डायरेक्शनला येईल? एम पहिला इकडे डायरेक्शनला येईल बेटा. हा तुमचा F1. आणि दुसरा फोर्स कोणता आहे? या मासने याच्यावर एक्झर्ट केला तो इकडे F2. आणि या दोघांचा रिझल्टंट फोर्स जो येईल तो आपल्याला या डायरेक्शनला Fr काढायचा. आणि या दोन फोर्समधला अँगल जो आहे तो 60 डिग्री. हा अँगल 60 डिग्री आहे. आय थिंक दॅट इज ऑल्सो 60 डिग्री. तर आपल्याला ही सिच्युएशन आहे. आता पहा, द फोर्स ऑन मास, फार सोपे आहेत ना प्रॉब्लेम. द फोर्स ऑन मास स्मॉल एम ड्यू टू कोणामुळे? ड्यू टू मास कॅपिटल एम ॲट बी इज F1 इज इक्वल टू, सांगा बेटा किती येतं रे? जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. हा असा आला आहे या डायरेक्शनला. या मासनं याच्यावर एक्झर्ट केला तिकडेच येतो टुवर्ड्स बी, किंवा दिस इज टुवर्ड्स बी, राईट. आणि द फोर्स ऑन द मास स्मॉल एम ड्यू टू कॅपिटल एम ॲट ए, तो सुद्धा तेवढाच आहे ना इक्विडिस्टन्सवरती. समजा F2 म्हटलं मी. F2 इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय डी स्क्वेअर. आणि हा टुवर्ड्स ए पॉईंटला येतो बेटा. मग आता हा एक असा आहे, दुसरा असा असेल तर रिझल्टंट कॅन बी कम्प्लिटेड बाय कम्प्लिटिंग दिस पॅरलेलोग्राम. म्हणजे असा जो असेल हा रिझल्टंट असा येतो. हे असं, हे असा पॅरलेलोग्राम कम्प्लीट, हा तुमचा रिझल्टंट असा आहे. मग रिझल्टंट Fr इज इक्वल टू तोच फॉर्म्युला रूटमध्ये F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स F1 F2 कॉस ऑफ 60 डिग्री. फॉर्म्युला लक्षात आला? स्क्वेअर रूटमध्ये F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स F1 F2 कॉस ऑफ 60. F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F इज इक्वल टू G कैपिटल M स्मॉल m अपॉन D स्क्वेअर इज इक्वल टू हियर F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर प्लस 2F स्क्वेअर कॉस 60 ची किंमत 1/2 हे कॅन्सल झालं.
and that is equal to here root 3 f square is equal to root 3 into square root च्या बाहेर f and this is equal to root 3 into g capital M small m upon d square is the resultant force. हे पॅरलेलोग्राम लॉ कंप्लीट करून म्हणजे स्केलार्स आणि व्हेक्टरचे ॲप्लिकेशन्स कसे आहेत, स्केलार्स आणि व्हेक्टर्स किती इम्पॉर्टंट आहे हे सर्व त्याच्यावरतीच न्यूमरिकल्स आहेत बेटा. आणि मग याचा या न्यूमरिकलचा जो रिझल्ट आपल्याला आलेला आहे तो रूट 3 टाइम्स जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर बेटा. राईट. आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 18कडे आपण पाहूया. चला आता प्रॉब्लेम नंबर 18चं काय सिच्युएशन आहे. कन्सिडर द सिच्युएशन शोन इन द फॉलोइंग डायग्राम्स. फाइंड द नेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द पार्टिकल ऑफ मास एम. ट्राय करा बरं युअर सेल्फ. हा बेटा इथं सुद्धा ट्रायंगल तोच दिलेला आहे. हा डी आहे, हा डी आहे आणि आय थिंक हा रिपीट तर नाही ना झाला. म्हणजे अगोदर जो दिला होता नाही त्या ठिकाणी जो असेल हां थोडं सिच्युएशन बदललेलं आहे. अगोदर जे घेतलं होतं त्यामध्ये यामध्ये थोडंसं सिच्युएशन वेगळं आहे बेटा. म्हणजे कन्फ्युगरेशन वेगळं आहे पण टाईपमध्ये तेच आहे. आता तिथं काय विचारलं होतं अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये, हे इथं दिलं होतं, आता याच्यावरचं काढायचं. तेच टाईप आहे तसा. ट्राय करा बरं. आता या मास स्मॉल एम इथं आहे तुमचा स्मॉल एम मास. हा मास या मासवरती हा एक्झर्ट केला फोर्स या डायरेक्शनला आपण याला F1 म्हणू बेटा. या मासनं एक्झर्ट केला फोर्स F2 म्हणू. आलं लक्षात. आणि मग मला वाटत आहे की हे डिस्टन्स किती असेल सी पासून एमपर्यंतचं डिस्टन्स. इथं मास ठेवला आहे. हा एक्झर्ट केलेला फोर्स जो असेल तो F3 आणि F1 F2चा रिझल्टंट याच डायरेक्शनला त्याला FR. पहा सिच्युएशन थोडी वेगळी आहे. प्रॉब्लेम वाटतं सारखा अगोदरच्या सारखा पण नाही, वेगळा आहे. आता पहिल्यांदा सांगा मला या मासवरती कॅपिटल एम ॲट एला असले द फोर्स ऑन मास स्मॉल एम ड्यू टू कॅपिटल एम ॲट ए इज सांगा बेटा F1 इज इक्वल टू हां जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. आणि दुसरा द फोर्स ऑन मास स्मॉल एम ड्यू टू कॅपिटल एम ॲट बी इज F2 इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. F1 आणि F2 इक्वल मॅग्निट्यूड आहेत. राईट. आणि हा अँगल दोन्हीमधला किती आहे बेटा ह्याचा रिझल्टंट काढून घेऊया. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 60 डिग्री. तर या दोघाचा F रिझल्टंट इज इक्वल टू F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स F1 F2 कॉस ऑफ 60 अँड दॅट इज इक्वल टू F1 F2 सेम असल्यामुळे F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर प्लस 2 टाइम्स F स्क्वेअर आणि कॉस 60ची किंमत 1/2. हे कॅन्सल झालं अँड दॅट इज इक्वल टू रूट 3 टाइम्स F इज इक्वल टू रूट 3 इंटू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. राईट. हां आता बेटा या मासने याच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स हे डिस्टन्स ऑलरेडी आपण काढलेलं आहे माहीत आहे ना किती. म्हणजे CD पॉईंट आपण घेतला. CD इज इक्वल टू CD स्क्वेअर इज इक्वल टू 3/4 डी स्क्वेअर येतं बेटा. हे डिस्टन्स तेवढंच आहे हायपोटेनिसचा स्क्वेअर. म्हणून आता हा F3 फोर्स इज इक्वल टू हां सांगा काय आलं जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय
3/4 d² is equal to 4g capital M small m divided by 3 into d². आता हा F3 आणि Fr दोन्ही एका डायरेक्शनला आहे, म्हणजे F3 अँड F रिझल्टंट आर सेम डायरेक्शन, हे दोन्ही एकाच डायरेक्शन. मग याचा रिझल्टंट Fr1 म्हणू आपण, ॲडिशन घ्यायचं सरळ. ह्या दोघांची बेरीज म्हणजे कोणत्याची, √3g कॅपिटल M स्मॉल m अपॉन d² प्लस 4/3g कॅपिटल M स्मॉल m अपॉन d² इज इक्वल टू g कॅपिटल M स्मॉल m अपॉन d² इज इक्वल टू √3 प्लस 4/3. म्हणजे हा रिझल्ट जो आहे तो या प्रॉब्लेमचा हा रिझल्ट बेटा. काय आला रिझल्ट सांगा बरं मला. व्हॉट इज द रिझल्ट ऑफ युअर प्रॉब्लेम. जी कॅपिटल M स्मॉल m अपॉन d² इन ब्रॅकेट √3 प्लस 4/3 √3 प्लस 4/3 इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. तर या न्यूमरिकलचा हा रिझल्ट आलेला आहे. आहेत का नाही. फार सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, फक्त थोडं पेशन्स, आणि सगळे एका टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत फिगरचे. हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक वेळेस कॉन्सन्ट्रेशन ठेवून जर लक्ष देऊन हे प्रॉब्लेम सॉल्व केलात तर अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्हाला काहीच अडचण येऊ शकत नाही. इझिली तुमच्या लक्षात येण्यासारखेच हे न्यूमरिकल आहेत, आणि पेशन्स ठेवून जर सॉल्व केलं तर सहज लक्षात राहते. त्यानंतर बेटा आता पुढचा प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट 18 झाला. आता 19 नंबरचा न्यूमरिकल आपण पाहूया. तुमच्या पुढे 19 नंबरचा न्यूमरिकल मी ठेवलेला आहे. कन्सिडर द सिच्युएशन्स इन द फॉलोइंग डायग्राम. फाइंड द नेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द पार्टिकल ऑफ मास स्मॉल m. आता स्मॉल m इथं फिगरमध्ये हां बरोबर आहे, मास सगळे सारखेच आहेत, पण इथं स्मॉल m आहे, इथं 4m आहे, 3m आणि इथं 2m आहे. तर आता या सिच्युएशनमध्ये काय करायचं की प्रत्येक आता मास फोर्स वेगवेगळे येतील, कारण मासेस वेगळे आहेत. म्हणजे या 4m ने एक्झर्ट केला फोर्स इकडच्या साईडला येणारा हा येतो बेटा F1, आणि हा फोर्स इकडे येणारा F2. हे दोन्ही वेगळे आहेत, अगोदर सारखे येत होते. ठीक आहे, जसे येतील तसे येतील. आपण हे काढून घ्या. द फोर्स ऑन मास M ड्यू टू 4m इज, चला बेटा, F1 इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स G 4m इंटू स्मॉल m डिवाइडेड बाय d² इज इक्वल टू 4g स्मॉल m² अपॉन d². आणि आता दुसरा, द फोर्स ऑन मास m ड्यू टू 2m is F2 इज इक्वल टू G कॅपिटल स्मॉल m आहेत आता इंटू 2m डिवाइडेड बाय d², 2gm² डिवाइड बाय d². राईट. हां, आता या दोघाचा रिझल्टंट इकडे येणार. पॅरलेलोग्राम कंप्लीट केलं तर हा दोघांचा रिझल्टंट असा येणार बेटा, आणि त्याच डायरेक्शनला 3m ने एक्झर्ट केलेला फोर्स येतो. मी काढू असं ही सिच्युएशन. या ठिकाणी Fr, तर Fr इज इक्वल टू रूट ऑफ F1² प्लस F2² प्लस 2 टाइम्स F1 F2 कॉस ऑफ 90. या दोन्हीमधला अँगल 90 डिग्री आहे. कॉस 90ची किंमत 0 येते बेटा. हां, F1² किती रे, F1
कॉमन लक्षात घ्या, 4 टाइम्स GM² अपॉन D² याचा स्क्वेअर आहे प्लस 2GM स्मॉल m² अपॉन D² याचाही स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू कॉमन काय असेल, GM² अपॉन D² कॉमन काढलं बेटा, आणि मग बाहेरच घेतलं स्क्वेअर मध्ये काय असेल, इथं 4चा स्क्वेअर 16 प्लस 2चा स्क्वेअर 4 अँड दॅट इज इक्वल टू GM² अपॉन D² 20 रूट ऑफ 20 5 चौक 20 म्हणजे 2, याला जर तुम्ही सॉल्व केलं तर 2GM² अपॉन D² इंटू रूट 5. आता याचं किती येईल, हे डिस्टन्स, हे D आणि हे D आहे, स्क्वेअर आहे असं. तर आता या मासने एक्झर्ट केलेला फोर्स D², हायपोटेनिसचा स्क्वेअर म्हणजे 2D² येतं. आता तो EF3 इज इक्वल टू काय बेटा सांगा मला, G3M इंटू M डिवायडेड बाय 2D² इज इक्वल टू 3GM² अपॉन 2D². आता हे दोन्ही एका डायरेक्शनमध्ये आहेत. हे दोन फोर्सेस जे आहेत तुम्हाला जे दिसत आहेत, हे दोन फोर्सेस आहेत, हे दोन्ही फोर्सेस एकाच डायरेक्शनमध्ये आहेत. मग एका डायरेक्शनमध्ये असेल तर त्यांचं डायरेक्टली ॲड करू, FR1 इज इक्वल टू, चला बेटा काहीतरी ॲड केलं तर GM² अपॉन D² मी कॉमन घेतलं बेटा, काय असेल सांगा बरं, इथं 3/2 प्लस रूटमध्ये इथं 2 इंटू रूट 5, हे असं आहे. हे आता थोडंसं डायरेक्टली घेतलं मी, स्पेस अवेलेबल नाही, डायरेक्ट दोघांची बेरीज केली, FR आणि F3ची बेरीज केली, ह्या दोघांची कॉमन काय, GM² अपॉन D² कॉमन आहे. इथं काय राहिलं, हे जे आपण 20 घेतलं होतं ना बाय 2, हे कोणतं 2 रूट 5 आणि इथं राहिलं 3/2. सो दॅट इज द रिझल्ट. आलं काय लक्षात बेटा, हा प्रॉब्लेम नंबर 19. आता प्रॉब्लेम नंबर 20 इम्पॉर्टंट आहे, हा एक्झामला विचारलेला आहे, जेवढे स्टार करता येतील तेवढे करा. हा एक्झामला तुम्हाला विचारलेला न्यूमरिकल आहे. चला तर पुढे आपण पाहूया या न्यूमरिकलकडे बेटा. कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवा. 4 पार्टिकल्स ऑफ equal masses capital M move along a circle of radius r under the action of their mutual gravitational attraction. Find the speed of each particle. Find the speed of each particle. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, स्पीड ऑफ ईच पार्टिकल काढायचे आहे. हां, मग आता काय करायचं आपल्याला, हे पास एक सर्कल काढायचा असा, यस, आणि या सर्कलमध्ये स्क्वेअर काढायचा. यस, पहा सिच्युएशन तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. एक्झॅक्टली स्क्वेअर काढा, राईट. तुमच्या लक्षात आलं असेल आता, म्हणजे हा पार्टिकल जो आहे ना असं मूव्ह होत आहे, म्हणजे इथं एक पार्टिकलचा मास कॅपिटल आहे, हे असं
सर्क्युलर पाथ. इथं पार्टिकल मास कॅपिटल एम, इथला पार्टिकल ऑफ मास कॅपिटल एम आणि इथला पार्टिकल ऑफ मास कॅपिटल एम. आलं लक्षात ही सिच्युएशन तुमच्या. आता बेटा हे इथून इथपर्यंत आणि हे असं, हे सेंटर ऑफ सर्कल, हे आर आणि हे आर. सिच्युएशन लक्षात आलं. हे आर आणि आर. आता तुम्हाला हा अँगल किती येतो? टोटल 90, हा 45 डिग्री येतो बेटा. किती येतो? 45 डिग्री. राईट. आलं लक्षामध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे? रिझल्टंट फोर्स. आता 4 पार्टिकल्स ऑफ इक्वल masses capital M move along a circle of radius capital R under the action of their mutual gravitational attraction. Find the speed of each particle. Find the speed of each particle. आता प्रत्येक पार्टिकलची स्पीड काढायची आपल्याला. आता प्रत्येक पार्टिकलची स्पीड कशा पद्धतीने काढणार तुम्ही? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर काढायचा असेल बेटा, म्युच्युअल इंटरॅक्शन म्हणलेलं आहे, तर रिझल्टंट फोर्स, आपण जे रिझल्टंट फोर्स जो काढायचा आहे तो रिझल्टंट फोर्स कुठल्याही एका पार्टिकलवरचा काढा. तो रिझल्टंट फोर्स कसा येईल? म्हणजे म्युच्युअल इंटरॅक्शन या पार्टिकलचा याच्यावरचा असेल तर रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता एका याच्या ए बी सी आणि डी कुठल्याही दोन्हीमध्ये एकातला काढा. तर एफ इज इक्वल टू जी एम स्क्वेअर. एम आणि एम आहे ना सारखे असल्यामुळे जी एम स्क्वेअर अपॉन काय डिस्टन्स. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स बेटा इथून इथपर्यंतचं डिस्टन्स. हे डिस्टन्स आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं? म्हणजे सिच्युएशन जे आपल्याला दिलेलं आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आहे ना, तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजेच काय येतं? म्हणजे आता हा राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे, ही जे डिस्टन्स आहे एवढं ते काढायचं आहे आपल्याला. म्हणजे आता हे अँगल 45 डिग्री असेल तर कॉस 45ची किंमत किती येते? आता ही साईड इथून इथपर्यंतची तुम्हाला दिलेली आहे किती? 2R. ही 2R आहे, ही साईड 2R आहे. आपल्याला ही साईड काढायचं असेल तर कॉस थिटा इज इक्वल टू काय येतं सांगा? कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजेसेंट साईड म्हणजे डी एम डी सी, ही लगतची बाजू ही अपॉन हायपोटेनियस 2R अँड देअरफॉर डी सी इज इक्वल टू 2R कॉस थिटा. थिटा किती आहे? 45. 2R कॉस 45 आणि कॉस 45ची किंमत किती? 1/√2. म्हणजेच इथं आलं हे √2 इंटू √2 R डिवाइड बाय √2R. म्हणजे इथं आलं बेटा हे स्क्वेअर केलात तर 2R स्क्वेअर. हे डी सी स्क्वेअर आलं. कशामुळे डी सी स्क्वेअर? हे इथून इथपर्यंतचं डी सी इज इक्वल टू ए बी आहे, तर हे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्क्वेअर डिवाइड बाय किती आलं? 2 इंटू आर स्क्वेअर. 2 इंटू आर स्क्वेअर आला. हा फोर्स आला बेटा. आणि आता फोर्स जो असेल म्हणजे किती? हा जो फोर्स आलेला आहे ह्या मासनं या दोघांमधला झाला. आता या दोघांमधला फोर्स किती असेल सांगा ना? या दोघांमधला फोर्स म्हणजे त्याला आपण काय म्हणू? डायगोनली अपोजिट असेल तर EF1 म्हणू. सांगा बरं EF1 इज इक्वल टू कशामुळे काढत आहे सांगतो तुम्हाला. जी कॅपिटल एम स्क्वेअर डिवाइड बाय 2Rचा स्क्वेअर इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्क्वेअर अपॉन 4R स्क्वेअर.
4r² बेटा. आता रिझल्टंट फोर्स आता कोणत्या एकावरचा, तर रिझल्टंट फोर्स ऑन EF म्हणजे या मासने याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स काढला, या मासने याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स काढला, तर या दोघाचा रिझल्टंट फोर्स कॅन बी ऑब्टेन बाय कम्प्लिटिंग दिस पॅरलल. रिझल्टंट ऑफ F1 and EF, resultant of F1 and EF is equal to सांगा काय येतं, रिझल्टंट ऑफ F1 and EF म्हणजे हा एक फोर्स इकडे आला, हा दुसरा फोर्स इकडे आला, हे दोन्ही सारखेच आहेत ना रे. हा बेटा तुम्ही काढला EF, हा तुम्ही काढला EF आणि एक आलेला रिझल्टंट इकडे तो ऑलरेडी इथं काढलेला आहे. तर रिझल्टंट ऑफ EF अँड EF म्हणू, F अँड EF या दोन्हीमधला अँगल आहे 90 डिग्री, राईट. तर मी डायरेक्ट लिहू का, FR इज इक्वल टू √2 टाइम्स F, कारण cos 90ची किंमत 0 होते ना. √2 इंटू EF म्हणजे किती, G कॅपिटल M² डिवाइडेड बाय 2r², 2r². आता हा फोर्स आणि F3, FR अँड F1 आर इन सेम डायरेक्शन अँड धिस फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ सेंट्रिपेटल फोर्स. सांगा काय तो रिझल्टंट, FR1 इज इक्वल टू √2 GM² अपॉन 2r² प्लस 4 कॅपिटल M² अपॉन 4 G कॅपिटल M² ही 4 डिवाइड बाय 4 आहे. इथलं बेटा इज इक्वल टू G कॅपिटल M अपॉन r² कॉमन काढला मी, काय असेल सांगा मला, 1 अपॉन √2 प्लस 1/4. हा जो फोर्स आहे हा रिझल्टंट फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ सेंट्रिपेटल, सेंट्रिपेटल इज प्रोव्हाइडेड विथ FR1², FR1 mv² अपॉन r² इज इक्वल टू G कॅपिटल M, हे सुद्धा कॅपिटल Mच, कन्फ्युजन नको, r² इन ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन √2 प्लस 1/4 mv² अपॉन r आहे, एक r कॅन्सल, इथलं एक राहिलं आणि M कॅन्सल, हे स्क्वेअरचं इथं कॅन्सल. तर बेटा V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ G कॅपिटल M डिवाइड बाय R, 1 अपॉन √2 प्लस 1/4. हा थोडासा लेंदी प्रॉब्लेम म्हणा, पण डिफिकल्ट प्रॉब्लेम नाही, लेंदी प्रॉब्लेम आहे. तर अशा टाईपचा हा न्यूमरिकल जो असेल तो तुम्ही स्वतः एक वेळेस लक्ष देऊन ऐका, परत सॉल्व करा. काही अडचण आली की परत व्हिडिओ पुन्हा बॅक करायचं आणि परत आपण हे सॉल्व करायचं, म्हणजे निश्चितच तुम्हाला या प्रॉब्लेमची आयडिया येईल. म्हणून एकाच आर्टिकलवरती जवळपास मी 20 वेगवेगळ्या व्हरायटीज, एका टाईपमध्ये नाही, व्हरायटीज ऑफ न्यूमरिकल्स आपण डिस्कस केलेले आहे. म्हणजे आर्टिकल परफेक्ट ह्याच्या बाहेरचं काहीच येत नाही. एवढे ॲप्लिकेशन ओरिएंटेड, एवढे टिपिकल प्रॉब्लेम्स समजायला थोडं हार्ड जातील, पण फिगर काढून व्यवस्थितशीर घेतलं, कन्सेप्ट क्लिअर करून, अंडरस्टँडिंग क्लिअर करून जर केलं तर सहज तुमच्या लक्षात येण्यासारखे हे डायग्रामचे प्रॉब्लेम्स असतील, काही न्यूमरिकल असतील, हे व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम्स आपण या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवरचे मी तुम्हाला कंप्लीट करून घेतलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढची थिअरी पार्ट असेल तो आपण लर्न करूया.